आहेत. खरं तर काही दिवसांपूर्वीच तुम्ही पक्षात आला. तुमच्या वडिलांनंतर तुमचा जर कोण आधार असेल मोठा तर अजित पवार होते. काय भावना आहे? ये बहुत दुख की बात है मेरे लिए, तो बहुत बड़ा झटका है। दादा ने जब पार्टी में बुलाया था तो यही कहा था कि अब तेरी जिम्मेदारी, और पार्थ जय सब मेरे बचपन के दोस्त हैं, तो देख के बहुत बुरा लग रहा है। कल रात को भी घर पे भी ऐसा दुख का माहौल था। मुझे याद आ गया था 1 साल पहले जो मेरे साथ हुआ था पिताजी के साथ। तो बहुत दुख का माहौल है पूरे महाराष्ट्र में नहीं, पूरे देश में ही। और सिर्फ प्रार्थना कर सकते, दुआ कर सकते और पार्थ से आपकी बात हुई क्या? जी, कल रात को भी घर पे था, मैं पार्थ के साथ था, सब लोग थे। वो भी शॉक में है। देखिए, एक पिताजी को खोना सबसे अपनी जिंदगी में सबसे बड़ी मुश्किल घड़ी होती है। अब तो क्या है, ये सब जब सेरेमनीज है तो उसमें थोड़ा इंसान व्यस्त हो जाता है, और अब जब शोर कम हो जाएगा तब उसे और भी महसूस होगा। और मैं उसके लिए भी दुआ करता हूँ, प्रार्थना करता हूँ कि उससे सबर मिले। काय आठवणी तुमची या निमित्तानं एबीपी माझा शेअर करत तुम्ही अजित पवारांसोबतचा एखादा किस्सा? नहीं, देखिए, दादा तो एक ऐसे व्यक्ति थे जो पूरा टाइम काम करते थे। उनके आखिरी समय में भी देखा अपने पेपर के साथ काम कर रहे थे। जब मैं नया एमएलए बना था और मेरे फंड को रोका जाता था तो दादा, तभी तो राष्ट्रवादी पार्टी में कभी ज्वाइन करने का भी नहीं मौका मिलता था, कभी सोचा नहीं था, मगर वो लड़ते थे एक एमएलए के लिए और उन्होंने फंड खिलाया था। और जब मुझे नया पार्टी में था तो मुझे याद है उन्होंने कहा था कि अभी पार्थ और जय की तरह तेरी रिस्पॉन्सिबिलिटी मेरी है। तर झीशान सिद्दीकी यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. सर, आज ज्या पद्धतीनं घटना घडली त्यानंतर तुम्ही देखील पोहोचला या ठिकाणी. आठवणी खूप आहेत दादांच्या बरोबरच्या. आठवणी काय सांगावं, म्हणजे मी ज्यावेळेस राज्यमंत्री म्हणून त्यांच्याबरोबर काम करत होतो तर खरं तर शिकायला मला त्यांच्याकडून मिळालं. म्हणाले की काम करताना कशी पद्धतीनं काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने. मी त्यावेळेस कॅबिनेट मंत्री होतो, डिझास्टरच्या डिपार्टमेंट माझ्याकडे होतं. आम्ही सोबत इथे इंदापूरच्या आम्ही दोघांनी मिळून दौरा केला. त्यावेळेस ते मला म्हणे, त्यांचं जवळून मला अनेक गोष्टी शिकता आल्या की एक सांगायचं झालं तर त्यांचे बारकावे एवढे होते. आम्ही एकदा शिर्डीला नवीन वसतिगृह बांधलं गेलं इरिगेशन विभागाचं. तर इरिगेशन विभागाचं वसतिगृहाला आम्ही दोघे, मी राज्यमंत्री आणि ते कॅबिनेट मंत्री होते सिंचन विभागाचे. आणि त्यावेळेस त्या गेस्ट हाऊसमध्ये असलेले सगळे बारकावे शोधून पुन्हा दुरुस्त करायला लावले. म्हणजे डोअर कसा असावा, विंडो कशी असावी, काय खालचा फ्लोअर काय, म्हणजे त्या माणसाला इतकं मोठी उंची असूनही बारीक बारीक गोष्टीमध्ये स्वतःला लक्ष घालून ते ठीक करून घेणं. आणि मला सांगायचे की बघा, राजकारणात आपण जनतेसाठी काम करतोय पहिले, म्हणून कोणत्या माणसाला दुखावायचं नाही ही पहिले भूमिका ठेवायची. रागावायचं होत नसेल तर, पण त्याला मात्र खोट्या आश्वासनामध्ये घालायचं नाही, ही ती खरी आठवण त्यांची होती. अजित पवारांच्या आठवणींना लय कामं केली. सगळ्यासमोर दादांनी जायला नव्हतं पाहिजे. तर काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय. इतक्या मोठ्या संख्येनं काटेवाडीचे ग्रामस्थ इथे जमलेले आहेत की त्यांना आवरणं कठीण होत आहे. रोहित पवार त्यांना विनंती करतायत, हात जोडून सांगतायत की तुम्ही शिस्तीत या आणि अंत्यदर्शन घ्या. प्रत्येकाला आपल्या या नेत्याला पाहायचंय, आपल्या या नेत्याचं अंतिम दर्शन घ्यायचंय. आणि त्यामुळे काटेवाडीकरांचे हा जो आपल्याला गर्दी दिसतोय, एक जनसागर दिसतोय, तो अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने जमा झालेला आहे. अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आपण पाहतोय. लोकांची अक्षरशः झुंबड उडालेली आहे. मोठ्या संख्येनं नागरिक इथे जमा झालेले आहेत. काटेवाडीतल्या ग्रामस्थांनी पहाटेपासूनच त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमायला सुरुवात केलेली होती. त्यानंतर महिला, पुरुष, आबालवृद्ध मोठ्या संख्येनं काटेवाडीतल्या निवासस्थानी दाखल झाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे देखील अंत्यविधीसाठी पोहोचलेले आहेत. ज्या पद्धतीची घटना घडली आणि एकंदरीतच एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दुःखाचं वातावरण. विकासात्मक दृष्टिकोन, आधुनिक विकासाच्या दृष्टिकोनातून आपण पावलं कशी टाकली पाहिजेत आणि त्याला वारंवार प्रोत्साहन देणं आणि ते विकास बरोबर योग्य साधल्या जातोय की नाही हे अत्यंत बारकाईनं पाहणं हे दादांचं वैशिष्ट्य होतं. प्रचंड दादांना संपूर्ण महाराष्ट्रामधली जनता